आता डॉक्टर सांगतात की एसीसी नावाचा आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे. एसीसी मजबूत असेल तर शरीरातील सगळे अवयव मजबूत व्हायला लागतात. जे मनाला नाही वाटत ते केलं तर एसीसी मोठं होतं. आतून आनंदी वाटायला लागतं, आनंद निर्माण होतो. आता डॉक्टर सांगतात की एसीसी नावाचा आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे, ज्याचा तप केला तर तो मजबूत होतो. एसीसी मजबूत झालं की शरीराचे सगळे अवयव मजबूत व्हायला लागतात. आनंद मिळायला लागतो. जीवनशक्ती वाढते. अशा प्रकारे याचं खूप कौतुक केलं जातं. म्हणूनच म्हणतात की जे तुला आवडत नाही ते कर. थंडी आहे, थंडीत आता थंड पाणी घ्यावं असं वाटत नाही किंवा उठावंसं वाटत नाही तरी उठा. जे करावंसं वाटत नाही ते केले तर एसीसी वाढतो. तुमच्या मेंदूमध्ये एसीसी वाढला की तुमच्यात मोठी ताकद येते, शक्ती येते. आतून आनंदी होऊ लागता, आनंद निर्माण होतो. हे सगळे फायदे आहेत यासाठीच आपण म्हणतोय की आजकाल खूप स्तुती केली जाते. आपल्याकडे तर तपस्येला किती मोठं महत्व आहे. जो तप करत नाही त्याला ना हा पृथ्वीलोक आहे ना परलोक असं म्हणतात. आणि संपूर्ण आयुष्य हे तपश्चर्या आहे. आता बघा, मुलांना शाळेत जायचं नसतं पण जावं लागतं, बरोबर ना? मग कॉलेजमध्येही शिकावं लागतं. सगळी पुस्तकं घेऊन बापरे कोण वाचतं हे सगळं. आणि अशा काही निरर्थक वायपट गोष्टी शिकाव्या लागतात ज्याचा आयुष्यात काहीच उपयोग नाही. मग नाही शिकाल तर कसे चालेल? म्हणून शिकावं लागतं. कष्टाने शिकतात, हीच तपस्या झाली. मग लग्न झाल्यावर घरात सासूबाई असतात. सासू आणि सून यांच्यामध्ये सासू सुनेचं जे असतं तीही एक तपस्या आहे. एक सासूबाईंचीही तपस्या आहे, एक सुनेचीही तपस्या आहे आणि या दोघींच्या मध्ये नवऱ्यालाही तपस्या आहे. म्हणून अशा प्रकारे आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे तपस्या, त्रास चालूच असतो. तुम्ही शांतपणे बसू इच्छिता पण शेजारच्या घरातला कुत्रा सतत भुंकत असतो. रात्री तुम्हाला झोपही येत नाही. हे सगळी तपस्या समजून घ्या. मग तुम्ही काय करू शकता? आजूबाजूच्या लोकांना त्यांचे स्वातंत्र्य आहे. अशा सर्व परिस्थितींमधून आपल्याला कधी कधी जावं लागतं. हे सगळं तपस्या आहे. तुमची बसची यात्रा लांब आहे. 5 ते 10 तासांची बसची यात्रा आहे. बसून राहावं लागतं. तेही एक प्रकारचं तपस आहे. तुम्ही घरी तितका वेळ एकाच जागी बसणार थोडेच, पण बसमध्ये मात्र 8-10 तास बसूनच राहावं लागतं. जेव्हा बस थांबते तेव्हाच खाली उतरून हातपाय हलवून पुन्हा येऊन बसावं लागतं. हे सगळं तपस्या आहे. आयुष्यात पुढे जाताना तुम्ही हे कराल. कारल्याची भाजी किती लोकांना आवडत नाही आणि डॉक्टर म्हणतात तुझं साखर वाढलंय, मग तुम्हाला कारल्याचा ज्यूस प्यावा लागतो व भाजी खावी लागते. कारल्याचा ज्यूस प्या, आवडत नाही तरी प्यावं लागतं, प्या मग. हेही तपस्या आहे. असे पाहिले तर जीवनात तपस्याचं महत्व आहे. पण काही लोक अति तप करतात. तप खूप जास्त केल्याने तेही एका प्रकारे अहंकाराला पोहोचते. अति करू नये. आणि तपाने काय फायदा होतो? म्हणजे इंद्रिय शुद्धी, शरीर शुद्ध होतं. आपली इंद्रिये बळकट होतात, अशुद्धी नष्ट होते. शरीरातली जी अशुद्धी आहे ती कमी व्हायला लागते. हा त्याचा उपयोग आहे. भगवंताची प्राप्ती होते असं समजणं चुकीचं आहे. तुम्ही लोक उपवास करता, सोमवारचा उपवास, शनिवारचा उपवास, भुकेले राहता. भुकेले राहिल्याने शरीर शुद्ध होतं. देवाला खुश करण्यासाठी उपवास करतात, हे चुकीचे आहे.